नमस्कार. मला आज थोडं उठायला उशीर झाला, पण आज आपल्याकडे सप्ताची पंगत आहे. त्याच्यासाठी आवरायचं होतं आणि मी थोडी लेट झाली आहे. सगळ्यात पहिले मी आवरून घेते आणि मग नंतर पुढचं बघू. सांग माझं काय काय काम आहे. तुझं आता भाजी करणार आहे ना तू? हां, तुला कांदे कापून देते. कापते मी ते चॉपरला ते करायचे. वरची साल काढायला लागेल. हां, अजून मग नंतर कोशिंबीर करायची. भाज्या टाकल्या की भाजी शिजत आहे ना अजून. भात पण करायचा आहे. आजी आहे. आजीला पाठवायला लागले. आजी घरी नाही आहे, त्याच्यामुळे बाबाला आता आजीला पूर्ण अपडेट्स द्यायचे आहेत, है ना? आणि मम्मीने आणि पप्पाने दोघांनी आज काळ्या मसाल्याचं वरण केलंय. काळ्या मसाल्याचं हो. बाबाचं पण अप्रुव्हल मिळालं त्यांना. आपल्याकडे एक ऑस्ट्रेलियन ऑलस्पाईसचं एक झाड आहे. म्हणजे एक प्रकार आहे तो, एक नाही आहे, मल्टिपल आहेत ते झाडं. ते आपण आत्ताच लागवड केली आहे, तर आम्ही त्याचे पाने याच्यामध्ये टाकलेत. म्हणजे स्पायसेस आपण ऑलमोस्ट तसे सगळे लावलेच आहेत, जेवढे मेन लागतात तेवढे. तर आता एकतर काळा मसाल्याचं वरण, त्याच्यात वरून ते ऑल स्पाइस, तर बघायला सांगते. कवच्या वरण उकळायला किती वेळ आहे? मी तोपर्यंत कांदे घेऊ का तुझं? हे काय खिसायचंच आहे ना? काय काकडीन ते खिसायची. हिची भांडे झाली की इथं धुवून तेवढं टमाटे काकडीन ते धुवून काढा. चल बाहेर घेऊन चल. चालतं ना. आले. फिरून घ्यायची कधी
निवडावर पाणी फिरवायचं आहे. निवडणीची पोळी काढून ठेवलं, भाजी झाल्यावर मग भाजी भात सगळं त्याच्यात काढता येईल. हा साखर टाकून फिरवायला सांगितलं पहिले, मग ते तर करूच नंतर. दीदी हा भाजीचं करायला लागली तर ते पाहिजे बघायलाच लागले ना मम्मा. कांदे काढणं चालू आहे का बंद झालं? मी इकडे आले तर बंद झाले आता. हा ते घेऊन घेऊ. इकडे टाका पाणी. छोटू तसं नको म्हणू रे. छोटू छोटू बाटू ए बाटू अरे वरणाची पुरवली का? नाही उतरायचं दिले का तसे? नाही कमी कर. त्यांची जाईल नाही. बरं याचं डॉक्टर मोठे येतात नाही. कशाला खाऊ राहिले होते बाजू बर 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 हे ठेव ना. गरम झालेली हे उलताना धुवून आणते का यार. हे कवचा तो. काय पकड घेऊ आता आपण काय पकड घेऊ म्हणलं. दहा बारा नाही 4-5 खूप झाले. ऑल प्राईस चांगले त्याच्यात. याच्यामध्ये वरणामध्ये पण ऑल स्पाइसचे पाने टाकले. ऑस्ट्रेलियन ऑल स्पाइस हा जो आहे ना हा ऑस्ट्रेलियन ऑल स्पाइस आहे. आता ह्या एका पानाचं लवंग दालचिनी जायफळ असेल
किंवा तेजपत्ता आहे, जेवढे खडे मसाले आहेत त्या सगळ्या खडे मसाल्याची चव ही एका पानामध्येच, ऑस्ट्रेलियन ऑल्सर. आता हे टाकलेत आपण आणि आपल्याकडे तेजपत्त्याचं पण झाड आहे. आता मम्मीने परत पप्पाला पाठवलं आहे तेजपत्ता आणण्यासाठी. पुढे नाही हो बरोबर किती मी टाकीचं आता. आई एवढा मसाला पण नका टाकू की जळजळ होईल. जर का तुमच्यामुळे माझी भाजी बिघडली ना, हा जर ही भाजी बिघडली याच्यामुळे तर ती मम्मीची जिम्मेदारी. आणि जर चांगली झाली तर क्रेडिट पण तिचं. पण आपल्या गाजरासाठी सोय नाही. आपले गावरान गाजर नाही तिकडे लगेच हे स्टीलचे बघून लगेच कोशिंबीर टाकून घ्यायचं. चालू आहे शूटिंग चालू आहे.
बाकीचं पाहावं लागेल ना बस झाले, आठ झाले. पाहिल्यानंतर थोडं टाका. कार्यक्रम मग घेऊ काल 1000 लोक जेऊ 2-3 बकरे बिकरे जरा बकरे बिकरे नाही मस्त बकरे कंदुरी गिंदुरी करू. बकरे बिकरे नाही त्याच्यावर टाकलं. कोंबडे शिजा म्हणते मला बी काही कांदे कापले मग त्याला काय थोडा जोर लागला ही तर भाजी आहे भैया. की उकळलं दिली की त्यात मीठ टाकायचं हो तांदूळ टाकायचे ओके. लक्ष्मी काकू हे कांदे टाकता का याच्यामध्ये? मिरची ते तिथं कवच आहे. मिरची राहू द्यायची ना फोडणीला काय ते? हो. मला पण दे ग. मला पण भूक लागली. मग काय म्हणायचं ते भासावर झाकण ठेवायचं पात्र आहे वरून हे त्याचं झाकण द्यायच्यावर ठेवलेलं इथं ते दुसरं भगोन्याचं झाकण ठेवा त्याच्यावर मस्त कपा पण ते होत असतो हा? हा? तर त्यासाठी मी आले. 2 झाकणे आहे तिथं भिंतीवरती. काय? हा काय हा हा मिरची पूर्ण टाकायची ना. हो दे मला. कोथिंबीर पूर्ण नाही टाकायची ना. वरणात टाकायचं. ऑल स्पाइसेस आहे त्याची ते टाकायचं नाही ते बघ म्हणत होते आधी तुम्हाला मी टाकलेलं आहे कारण इथं झाड होतं काही मी वापरलेलं आहे टाकायला लावली अर्धीच ना. इथं ठेवू वाटते.
संपवतो वाटतं. काकी माझी मैत्रीण आहे, काकी नंतर आहे. रुद्र, ए रुद्र, लक्ष्मी काकू. हा आमचा छोटा डॉन. आणि हे जवळ किती ते हा आमचा भैया. हे छोटं काकी तुम्ही लय उशिरा आल्या पण. अगं ते पाहुणे आले सकाळी परत तिथं नाही का पप्पा तिला आमच्या इकडच्या फॅमिलीमध्ये आहे ना, आम्हीच सगळ्यात मोठे आहे, भैया आणि मी. आमचे सगळे जेवढे कझन्स आहेत ना ते इतके छोटे छोटे आहेत ना, ती पूर्ण पिढी आत्ताशी जन्माला येते. कुठे गेला हा बारका कोण बारका रुद्र? तिकडं कुठं? रुद्र इकडे. हा माझा छोटा भाऊ, काकाचा मुलगा है ना. हाय कर, हाय कर, हाय कर ना. चल. काय करायला लागलं तू? ते राग राग पाहायला लागलं. बस बाटली द्यायला लागल्या. पटकन येत इथे बाईट करतो का? नाही सापडेल का तुम्हाला? देऊ बुक्का बुक्का. असं वाटतं का की आम्ही भाऊ बहीण एवढा बाय काही वर्षांनी भैयाचं लेकरं येतं. बाय बाय बंदच करायचं का लगे. बाय बाय. बाहेर गेला. छोटी छोटी हात आहेत तुझी. काय लावून घेतलं इथं? काय लावून घेतलं? बोटाला काय लावून? ये मम्मी तू पण इकडून. हाय हाय लाडकी लेके बघा. तुम्ही थांबा बरं, जाऊ नका. मी का बर खरंच मला लागली मी. हो ना. ते दोन वर आले. ते वर काही गरज नाही. नाव काय म्हणते? कोण आहे मी? कोण आहे मी? कोण? काहून दरवाजा लावायला लागला भाऊ? रोज लावलो घेऊन राहिला. एक टोपल्यावर प्लेट आणायची.
येत आणायला. नाही ते नका मोठं देते. इथं आहे ना तुम्ही ठेवले ना. हा बापरे. हुशार झाला तू. बस झालं ना ग. त्या पानवड्या मारून राहिला. तिकडे खात ना त्या पुढे. चालू होतं मोठा प्लॅन करायला. अण्णा सकाळी व्हिडिओ कॉलवर दाखवत होते. तेवढं बरं येतं तांबडे. संभाजीनगरला असताना फुल्ली ऑटोमॅटिक आहे. संभाजीनगरला असताना धुवा लागायचे. भैयाचे कॉलेज होतो फर्स्ट इयर का काहीतरी, मी होते तिथं. तर सेकंड इयरला असताना पोल्ट्री चालू करायच्या आधी समजा नेमकंच सकाळी क्रॅश कोर्स लावलेला होता गायकवाडचा. एक महिना समजा. याचं राहायचं कॉलेज भैयाचं. आणि माझे 6:30 वाजता क्लास असायचा गायकवाडचा सकाळी. त्या 6:30 वाजताच्या क्लासमध्ये याचा डब्बा करून ठेवायचा. बाबा असणार, बाबाला काहीतरी भाजी गिजी. 6:30 वाजता डब्बा करून ठेवायची. मग मी करत होते की नाही, गायकवाडला होते तेव्हा. करत होते रे तेव्हा. 6:30ला माझा क्लास असायचा. तू जेव्हा पण जात असशील, पण मी करून जात होते क्लासला. पोद्दारचा ती 7ला का 7:30ला. पोद्दारने गायकवाडचा. मग सकाळी ते करायचं. दुपारी 12चा ब्रेक असायचा. जवळच होतं क्लासपासून घर. मग घरी येऊन मग धुणं भांडे जे असेल ते करायचं. त्याच्यात पण कष्ट केले म्हणजे कष्टाचंच फळ भेटते. काय फुकट कोणाला भेटत नसतं. मला ना इथं जुना अँटेना होता TV चा. आम्ही वरती आलोय रुद्रला घेऊन, पण आता त्याला वरती नाही घेतलंय आम्ही. ते संपूर्ण मळा. हा थांब 2 मिनटं बाळा आले. ते इकडे समोर आता सगळे कार्यक्रमाच्या गाड्या वगैरे आहेत. ती दुधना नदी आहे, दुधना नदीची थड आहे. ती आपली पोल्ट्री. इकडे जांभळ आहे, जांभळीमध्ये मेथी घास आहे. त्याच्या खाली आपण आता ऊस करतोय परत. तिकडे तिथून तर पूर्ण तो जो पट्टा आहे तिथे एक्झॉटिक फ्रूट्स येणार. इथपर्यंत आता सध्या लागवड आहे आपली तेवढ्या याच्यामध्ये. आणि हा पूर्ण जो आहे ना तो तसा, आणि हा असा एक L शेपमध्ये आपली पोल्ट्री राहणार. तर हे पूर्ण आपला नॅशनल हायवेचा सबलेट आहे. व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. अगदी एकदम मूड खराब असेल किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर टेरेसवरती येऊन बसायचं. आणि सनसेट, इकडे सनसेटचा व्ह्यू इतका मस्त दिसतो ना. बट आजकाल तेवढा वेळच मिळत नाही की येऊन निवांत बसावं. आणि आम्ही लहानपणी आहे ना, आम्ही असं वरती चढायचो. आणि मी आणि प्राजक्ता आम्ही वरती होतो आणि काहीतरी झालं होतं. मी खूप छोटी होते. दिवे लावायला, हां ॲक्च्युली
दिवाळीत आम्ही दिवे लावायला चढलो होतो वरती आणि आमचं कसं असतं आम्ही जसं मी दिवाळीत म्हटलं की मी लायटिंग्स वगैरे जास्त आम्ही लावत नाही. आम्हाला ते पणत्याच आवडतात. घरोघरी असं सगळीकडे पणत्या लावायच्या प्रत्येक भिंतीवरती सगळ्या याच्यावरती. आम्ही पणत्या लावायला वरती चढलो आणि ह्या भैयाने ही पूर्ण सीडी काढून घेतली. मी असेल ज्युनियर KG सिनियर KGमध्ये म्हणजे बालवाडीत होते मी. जाम भीती वाटायची. बालवाडीत होते त्याने ती सीडी काढून घेतली मी तिथे वर आणि ही तेव्हापासून माझ्यासोबत आहे प्राजक्ता. मग तिने त्या काकी माझी वाट बघत थांबल्यात खाली, मी वरती गप्पा सोड. मग त्याने म्हणजे इने वरून उडी मारली तेव्हा. मग तिने सीडी लावली. तू असशील तेव्हा 3रीमध्ये, ही 3रीमध्ये होती, माझ्यापेक्षा मोठी होती. मी बालवाडीत आणि ती 3रीमध्ये. मग तिने वरून उडी टाकली खाली उडी टाकून मग सीडी लावून मग मी खाली उतरली आहे. आता हे आपलं 3रं गच्ची. हा इथे एक गच्ची आहे आणि इथून खाली आहे आपलं, तिथे ते वॉशिंग मशीन आणि ते सगळं.